दिलगिरी व्यक्त करतो. दोन संघांच्या दरम्यान ही मॅच पाहतो. एका साईडला अर्धी 11 वाघाची वाडी आणि या एका साईडला मनोज देसले प्रस्तुत कदमपाडा हा संघ इन ॲक्शन मध्ये. आणि या 20 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 4 षटकं कव्हर करावी लागतील, अन्यथा 38 सेकंडच्या आतमध्ये एक्स्ट्रा प्लेयर घ्यावा लागेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. टाइम काउंट या ठिकाणी स्टार्ट आहे. स्थानिक वेळ सध्याच्याकडे पाहिलं तर 1:22 बरोबर झाले आहेत आणि 1:23 तुमचा पहिला बॉल जो मात्र मैदानामध्ये फेस होईल आणि त्यानंतर 20 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 4 षटकं कव्हर करावे लागतील. मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि शो अँड गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. क्रमांक 1च्या षटकं आणि विलास गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल अगदी नक्कीच थोडंसं ते पाहिलं तर नक्कीच बॅटरला चेंडू समजलं नाहीये. बॉल भन्नाट वेगाने जाऊन विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. खूप चांगली सुरुवात सध्याच्याकडे विलास या गोलंदाजाची पाहतोय क्रमांक 1च्या षटकामध्ये. ऑन साइडला आडव्या बॅटने फोर्स केलाय विलास पवार या खेळाडूवर. गोलंदाजावर आक्रमण चढवलंय. फलंदाज एकनाथने चौकार आलाय. तर विलास पवार याच्यावर आक्रमण चढवलं जातं. गेले 2 दिवस ज्यांची अचूक आणि योग्य पंचगिरी आपण पाहिली ते आता मात्र इन ॲक्शन मध्ये खेळताना देखील त्यांना पाहतोय. ऑन साइडला वळवायचा प्रयत्न केला. इथे मात्र नक्कीच संपर्क नाही आणि पंचांनी तपासणी केली. व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला. खऱ्या अर्थाने पंच विलास पवार सर देखील इन ॲक्शन मध्ये खेळतो म्हणजे त्यांना वेळेचे नक्कीच भान असेल. 20 मिनिटाच्या आतमध्ये बरोबर ते 4 षटकं कव्हर करतील. ओहो ऑन साइडला वळवला, टर्न केलं डीप मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. त्याच्याकडनं मिस अंडरस्टँडिंग. त्यानंतर बॅकअपसाठी वायडिश लोंगवाचा क्षेत्ररक्षक आला. चांगलं बॅकअप, चांगलं जजमेंट पाहायला मिळतंय. त्याच अनुषंगाने ते पाहिलं तर नक्कीच सेकंडचा कॉल दिला होता आणि सेकंड देखील डेफिनेटली कंप्लीट झाली आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 7 या आकड्यावर जाऊन पोहोचले. विलास याच्यावर थोडंसं आक्रमण चढवलं जाते. अजूनही 3 बॉल शिल्लक असतील. हो सरळ बॅटने प्रहार केलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल केलं तर एक्झिक्यूट केलं होता. अलाउंड द कार्पेट जमिनीला गुदगुळ्या करत बॉल होतोय. फरार सीमारेषा पलीकडे आलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे एकनाथच्या बॅटमधनं चौकार. डबल डिजिट मध्ये कन्वर्ट झाली धावसंख्या 11 या आकड्यावर जाऊन पोहोचले विलास पवार. बॉलिंग ट्रॅकवर आक्रमण चढवले जातात. एकनाथ याने अडवा बॅटने फोर्स केला. त्या ठिकाणी शॉट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण थोडंसं फ्लंबर होताना पाहतो सातत्याने, कारण की मागील बॉलवर देखील हे घडलं होतं. हे चित्र पाहायला मिळालं होतं आणि या बॉलवर देखील असं काही चित्र पाहायला मिळालं आणि तोपर्यंत एक सिंगल इक्वली जाईल. एकापेक्षा अधिक मिळणार नाही. कमबॅक करावं लागेल. P1च्या षटकामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. जितकी प्रशंसना करावी तितकी कमी आपण विलास पवारची पाहतोय. क्रमांक 1च्या षटकामध्ये शेवटचा बॉल इथे शिल्लक असेल. स्वीटचा फटका अटेंड करायचा होता. शॉट फाईन लेग आणि थर्ड मॅन गली रिझन मध्ये आपण पाहिलं तर नक्की बॉल ट्रॅव्हल केला होता. डीप मध्ये कोणताही त्या ठिकाणी पाहिलं तर नक्की प्रोटेक्शन सज्ज होतं डीप मध्ये आणि कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. याच अनुषंगाने पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर टीमच्या टोटलमध्ये ॲड झाली 12 रन्स. सध्या आपण पाहतोय 7 स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून जोडले गेले. प्रेक्षक मित्रांनो, 7 स्टार वाहिनी या नक्कीच हिला जर तुम्ही सबस्क्राईब केली नसेल एकदा जरूर सबस्क्राईब करा, कारण की आपली हक्काची वाहिनी आहे, आपल्या मराठी माणसाची वाहिनी आहे. क्लिअरिटी आणि क्वालिटी आहे. गेले 3 दिवस आपण यांच्या माध्यमातून पाहतोय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्षणीय स्वागत आहे. क्रमांक 2चा षटक इथे सुरुवात होईल. रुपेश बॉलिंग ट्रॅकवर आलाय. इथे P1च्या षटकामध्ये देखील भरपूर चांगली गोलंदाजी विलास पवारची देखील पाहायला मिळाली आणि रुपेशला आता देखील खूप चांगली कामगिरी करावी लागेल, अप्रतिम कामगिरी करावी लागेल. सध्या एकनाथ यांनी भरपूर चांगली फलंदाजी केली. 2 चौकार देखील त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलं आणि आता इथे कमबॅक करावं लागेल. रुपेश याला विकेट घेणं तितकंच महत्त्वाचं राहील. पहिलाच बॉल ऑन साइडला केल्याचा प्रयत्न. डाऊन द लेग स्टिक एस्टा सोडून जाते बॉल आणि हा इथे व्हाईट बॉल. पंचांचा इशारा. दोन्ही समांतर हात झाले.
व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलक 1 पुढे सरकेल. धावसंख्या 13 या आकड्यावर. रुपेश ओहो आडव्या बॅटने फोर्स केला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दूरवरनं आला आणि खूप चांगलं सुंदर क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळत आहे. तोपर्यंत 2 धावा इथे इकवडल्या जातील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पुढे सरकते. 15 या आकड्यावर जाऊन पोहोचले. खूप चांगली फलंदाजी एकनाथची देखील पाहतो या मॅच मध्ये, कारण की P1च्या षटकामध्ये देखील भरपूर चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होती आणि त्याच अनुषंगाने इथे चांगली फलंदाजी क्रमांक 2च्या षटकामध्ये देखील करताना एकनाथ. आडव्या बॅटने पुन्हा एकदा फोर्स केला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आता मात्र कोणती चूक नाहीये. विकेटचं पतन, उंची जास्त अंतर कमी, टिपला जाईल झेल आणि एकनाथ बॅक टू द डगआउट. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. 20 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 4 षटक कव्हर करणं अनिवार्य आहे, तर थोडंसं सहकार्य करा. कारण की मित्रांनो थोडासा वेळ झाला आहे आणि क्रिकेटमध्ये थोडंसं वेळेला खूप महत्त्व द्या. टाइम इज अ मोस्ट इम्पॉर्टंट इन द क्रिकेटमध्ये वेळेला महत्त्व द्या आणि त्याचा अनुषंगाने ते नक्कीच थोडंसं सहकार्य करा. आयोजकांची देखील भरपूर मेहनत आपण स्पर्धेसाठी पाहत असतो. आयोजन करणं इतकं सोपं नसतं, परंतु ते शक्य देखील करताना आपण आयोजकांना पाहतो. यशस्वी आयोजक सध्याच्या घडीला पाहतोय. खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन सध्याच्या घडीला स्वर्गीय रघुनाथ स्मृती चषक 2025 मध्ये आपण पाहतोय. रुपेश बॉलिंग ट्रॅकवर. ओहो आडव्या बॅटने फोर्स करायचा होता. फटका एक्झिक्यूट करायचा होता. यावेळी लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल इकवडली जाईल. लाऊड अपील केली होती. आत्मविश्वास कमी होता गोलंदाज रुपेश याच्याकडनं. तोपर्यंत एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या 16 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 1.3 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय आणि 16 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा इथे व्हाईट बॉल डाऊन द लेग स्टिक. पंचांचे दोन्ही हात समांतर आपण पाहतोय आणि एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ॲड होईल. धावसंख्या 17 लॉस ऑफ 1 विकेट. खूप चांगली गोलंदाजी देखील म्हणायला हरकत नाहीये रुपेश या गोलंदाजाची. हो पुन्हा एकदा वळवला, टर्न केला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणताही नाहीये. क्षेत्ररक्षक धावतोय. वॅकंट एरियामध्ये बॉल पडला होता, परंतु त्यानंतर बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आला. जजमेंट चांगलं होतं. फेकी देखील ॲक्युरेट होती आणि तोपर्यंत 2 धावा इकवल्या जाते. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 19 या आकड्यावर जाऊन पोहोचले. एका विकेटच्या मोबदल्यात चांगली इथे बॅटिंग इथे करावी लागेल. एक चांगली पार्टनरशिप देखील या मॅचमध्ये बिल्डअप करावी लागेल. कशा प्रकारे आता ही खेळली ते करेल नरेश आणि त्याच्या सोबतीला महेश. पुन्हा एकदा टर्न केलाय. कॉफी बुक स्टाईलने फटका एक्झिक्यूट केला. डीप मध्ये खाली क्षेत्र निवडलाय आणि नक्कीच बॉलला पाठवून दिला. डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय हे चौकार. आपण बॅटरला पाहिलं, कारण की हिट विकेटच्या माध्यमातून नक्कीच बॅटर आउट देखील होऊ शकला असता, परंतु चांगलं बॉडी बॅलन्स त्या ठिकाणी सांभाळताना आपण बॅटरला देखील पाहिलं. हो सरळ लॉफ्ट केलंय लोंग ऑफ क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज आहे, तैनात आहे. एकच सिंगल इक्वडली जाईल. आज अनुषंगाने 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 24 लॉस ऑफ 1 विकेट. 24 या आकड्यावर जाऊन पोहोचले. नरेश आणि त्याच्या सोबतीला महेश. चांगली बॅटिंग म्हणायला हरकत नाहीये, कारण की थोडंसं इथे दबाव निर्माण झाला होता. क्रमांक 1च्या षटकामध्ये विलास पवारने भरपूर चांगली गोलंदाजी केली आणि त्यानंतर क्रमांक 2च्या षटकामध्ये देखील भरपूर चांगली गोलंदाजी करताना आपण रुपेश या गोलंदाजाला पाहिलं. या अनुषंगाने 24 धावा टीमच्या स्कोर कार्डवर अंकित झाल्या.
चांगलं इथे मॅच आपल्याला रंगताना पाहतोय. एका साइडला आदर्श अर्धी 11 वाघाची वाडी असेल. आरोही असेल, माफ करा, आरोही 11 वाघाची वाडी आणि त्यांच्या विपक्ष मनोज देसले पुरस्कृत कदमपाडा हा संघ इन ऍक्शन मध्ये. 24 लॉस ऑफ 1 विकेट, 24 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. विलास पुन्हा एकदा इन्व्हाइट केलंय गोलंदाजी मार्कवर. चांगली गोलंदाजी क्रमांक 1 च्या षटकामध्ये. स्विजिटचा फटका अटिंग करायचा होता, बॅटनी बॉलचं कनेक्शन नाहीये. अनुषंगाने मला तर की पहिला डॉट बॉल आलाय. विलास पवारची भन्नाट गोलंदाजी क्रमांक 1 च्या षटकामध्ये देखील पाहायला मिळाली होती. त्याच अनुषंगाने क्रमांक 2 च्या षटकामध्ये देखील विलास पवार या गोलंदाजाला इन्व्हाइट केलंय. चांगली गोलंदाजी, अप्रतिम सुरुवात. पहिला डॉट बॉल. पुन्हा एकदा सरळ बॅटने प्रहार केला. लावून द कार्पेट जमिनीला गुदगुल्याकडे बॉल ट्रॅव्हल होतं डीप मध्ये. वाईडिश लोंगवाला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला, परंतु पाहणं गरजेचं राहील. दुसऱ्या धावेसाठी क्रॉपिंग क्रीज मध्ये बॅटर सेफली पोहोचलाय की नाही हा देखील आता मोठा प्रश्न निर्माण झाला असेल. टीव्ही अंपायरची मदत या ठिकाणी घेत आहोत. 7 स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून इथे चेक केलं जाईल बॅटर सेफली पोहोचलाय की नाही. प्रश्न पडला असेल. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहतोय 7 स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून हो की नाही, हो की नाही, हो की नाही, आणि सेफली पोहोचला असेल बॅटर. 24 जेव्हा त्या धावसंख्या होती आता धावसंख्या पुढे सरकेल. ओहो, पुन्हा एकदा सरळ बॅटने लॉंग हॉप. अगदी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खूप चांगली फिल्डिंग करतोय, कारण की सातत्याने त्याच पद्धतीने ते चेंडू खेळले जातात, ड्राईव्ह केले जातात, लॉफ्टेड ड्राईव्ह, परंतु त्या ठिकाणी खूप चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय जेव्हा तर फिल्डिंग करणार टीमचं. आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकले. धावसंख्या 27. संत गतीने चाललेली धावसंख्या आरोही 11 वाघाची वाडी या संघाची आपण पाहतोय. फुलटॉस बॉल लोवर होता, अगदी त्यावेळेला इथे प्रहार केला, आक्रमण केलं आणि बॉलला पाठवून दिलं वाईडिश लॉंग ऑन. बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय हा महेशच्या बॅटमधला चौकार. ऑलरेडी तुम्ही 12 मिनिटं यूज केले आहेत आणि अजूनही तुम्हाला षटक 1 कंप्लीट करायचे, म्हणजे अजून 8 बॉल शेष असतील आणि ते 8 बॉल तुम्हाला खऱ्या अर्थाने 8 मिनिटाच्या आतमध्ये कव्हर करावे लागतील. त्यामुळे थोडंसं घाई करणं अपेक्षित राहील. मित्रांनो, विनंती असेल वाघाची वाडी संघ आणि त्यांच्या विपक्ष कदमपाडा. पुढील बॉल शॉर्ट बॉल हुक केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे डीप मध्ये आणि पकडला जाईल. कॅच पकडला जातो. विकेटचं पतन. धक्का दुसरा क्रमांक जो मात्र बसतो बॅटिंग टीम आरोही 11 वाघाची वाड्या संघाला. खूप चांगलं विलास पवारचं कमबॅक म्हणायला हरकत नाहीये, कारण की क्रमांक 1 च्या षटकामध्ये देखील भरपूर चांगली गोलंदाजी केली. त्याच अनुषंगाने 5 रन केलं होतं. पुन्हा एकदा क्रमांक 2 च्या षटकामध्ये विलास पवार या गोलंदाजाला आणि खऱ्या अर्थाने चौथ्या बॉलवर एक चौकार वसूल झाला होता आणि त्यानंतर चोख प्रत्युत्तर देताना गोलंदाज विलास पवारला आपण पाहिलं. ते मात्र महेश या खेळाडूला तंबूच्या आश्रयाला पाठवण्यामध्ये यश प्राप्त केलं. शेवटचा बॉल स्टील 1 टू गुड. 1.5 बॉल आतापर्यंत फेस केलेत विलास पवार या गोलंदाजाने. खूप चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. 31 लॉस ऑफ 2 विकेट, 31 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. शेवटचा बॉल होता. पुन्हा एकदा लोंगवानच्या दरम्यान क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. एक्झिक्यूट केला होता, लॉफ्टेड ड्राईव्ह फटका केला होता. दुसऱ्या धावेसाठी डायरेक्ट हिट. काय घडलंय मैदानामध्ये, परंतु खऱ्या अर्थानं नक्कीच पंचांचं बोर्ड देखील आकाशाकडे जाते. विकेट आणि विकेट आली. आणखीन एक गडी तंबूच्या आश्रयाला मॅच मध्ये, म्हणजे वाघाची वाडी या संघाचं. ओके, चेक केलं जाईल. बॅटर सेफली आपण खऱ्या अर्थानं पाहिलं. पंचांचा बोर्ड देखील आकाशाकडे होता आणि आउट असेल बॅटर. चला चेक केलं इथे ऑन स्क्रीन रिप्ले देखील पुन्हा एकदा पाहू शकता 7 स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून. नो डाऊट, डेफिनेटली जो मात्र बॅटर आउट असेल. मोहन याला मात्र तंबूचा आसरा दाखवलाय, रस्ता दाखवलाय, आसरा दाखवलाय. आता सध्या धक्का देखील तिसरा बसतो बॅटिंग टीम साठी. चला
विनंती असेल जास्तीचा वेळ घेऊ नका विलास सर. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये मार्गस्थ असेल. रन्स म्हणजे टीमच्या टोटल मध्ये ऍड झाले. 3 विकेटच्या मोबदल्यात विष्णू बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 4 मैदानामध्ये मार्गस्थ असेल. आतापर्यंत 15 मिनिटे तुम्ही ऑलरेडी यूज केले आहेत. तुम्हाला सातत्याने आम्ही टाइम देखील सांगत आहोत. थोडं जास्तीचा वेळ देखील घेत आहात. थोडंसं घाई करणं अपेक्षित राहील. विष्णू बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल आडव्या बॅटने फोर्स केलाय आणि बॉलला पाठवून दिले सी मारे शे पार षटकार. पहिल्या बॉलवर आसमान दाखवलंय. विष्णू या गोलंदाजावर अटॅक चढवलंय. गोलंदाज पुन्हा एकदा तेज रफ्तार गोलंदाज विष्णू. येथे कमबॅक मिनी कमबॅक म्हणायला हरकत नाहीये. सध्या तानाजी सध्याच खूप चांगली करत आहे. पहिल्या बॉलवर षटकार, पहिल्या बॉलवर आसमान दाखवताना विष्णू या गोलंदाजाला. त्यानंतर धावसंख्या वेगाने पुढे सरकते. 38 रन्स. सलगचे 2 डॉट बॉल फेकले जातात विष्णूच्या माध्यमातून. 38 लॉस ऑफ 3 विकेट. 38 धावा टीमच्या स्कोर कार्डवर अंकित झाल्यात. अजूनही खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच 9 बॉलचा खेळ शिल्लक असेल. एखादा चांगला फायटिंग टोटल इथे उभारू शकते का, जे मात्र बॅटिंग करणार टीम वाघाची वाडी संघ. ऑन साइडला फटका बसलाय. क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेग मध्ये त्या ठिकाणी सज्ज होता. त्याच्याकडनं मिस्टेक मिसअंडरस्टँडिंग आणि त्यानंतर बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आला डीप स्क्वेअर लेग वरनं आणि त्याचं जजमेंट चांगलं होतं. तोपर्यंत इथे 2 धावा इक्वडल्या जातील. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या 40-14 लॉस ऑफ 3 विकेट 40 या आकड्यावर जाऊन पोहोचले. पुढील बॉल तीन रन्स. यावेळी बॅटची कडा. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बीट होतं. शॉट थर्डमॅनचा. त्याच्या मागे बॉलच्या मागे धावण्याचा प्रयत्न केला. थोडं फ्लंबर झालं आणि आणखीन एक चौकार जो मात्र पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या 45 लॉस ऑफ 3 विकेट 45 या आकड्यावर 3 विकेटच्या मोबदल्यात. बारची कडा. शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक. खूप चांगलं बॅकअप, खूप चांगलं जजमेंट, खूप चांगलं कलेक्ट केला बॉलला आणि फेकी देखील ॲक्युरेट होती. धावसंख्या स्थिर आहे. पाहता पाहता 4 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 4 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर 45 धावा जोडल्या जातात. चांगली बॅटिंग म्हणायला हरकत नाही आहे मात्र बॅटिंग करणार टीमची देखील. परंतु कदमपाडा या संघाचं देखील कौतुक करायला हरकत नाही. खूप चांगली गोलंदाजी जी मात्र आपण कदमपाडा या संघाची पाहतोय. चला शेवटचं षटक क्रमांक 5 मैदानामध्ये मार्गस्थ असेल. 45 धावा टीमच्या स्कोर कार्डवर आणि चांगली बॅटिंग आणि गोलंदाजी दोन्ही टीम कडनं आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळतंय. योग आज जुळून आले आजच्या दिवसामध्ये म्हणजेच स्वर्गीय रघुनाथ बाबा स्मृती चषकामध्ये. आज खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच एक दमदार आयोजन आपण या स्पर्धेचं पाहतोय. दसई विभागातील या स्पर्धेमध्ये 40 संघ खेळले जातील. खऱ्या अर्थाने आज तिसरा दिवस असेल. 16 संघ ऑलरेडी या स्पर्धेमधून खेळले आहेत आणि 14 संघ जे मात्र या स्पर्धेच्या बाहेर गेलेत आणि 2 संघ म्हणजे पहिला दिवस दसई ब्लास्टर या संघाने गाजवला आणि दुसरा दिवस काट्याची वाडी या संघाने गाजवला आणि आज तिसरा दिवस कोण गाजवेल येणारे मात्र वेळ इथे सांगून जाईल. चला जास्तीचा वेळ घेतात. षटक क्रमांक 5 बबलू बॉलिंग ट्रॅकवर आलाय.
चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला नरेशाची देखील पाहतोय, कारण की आतापर्यंत 9 बॉल आणि 14 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी दिलंय. आणि त्याचबरोबरीने तानाजी या खेळाडूने देखील भरपूर चांगली फलंदाजी केली, कारण की त्याच्या बॅटमधनं देखील चांगले चौकार आपल्याला पाहायला मिळाले. 4 बॉल आणि त्याच्या बॅटमध्ये देखील 9 धावांची खेळी आपण पाहिली आहे. बबलू बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 5. चला बबलू राऊंड द विकेट स्टेप आउट केलाय. पहिला बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक फटका एक्झिक्यूट केलाय आणि पहिल्या बॉलवर आसमान दाखवताना बॅटर तानाजी ने ठोकलाय. लांबच लांब दूरच दूर थेट बॉर्डर लाईनच्या पलीकडे षटकार. ओहो, यावेळी बॅटची कडा यष्टीरक्षकचं जजमेंट चांगलं आणि टिफलाय झेल आणि संपलाय खेळ तानाजी या बॅटरचा. तानाजी आता तंबूच्या आसऱ्याला जातोय. धक्का क्रमांक 4 मैदानावर बसतोय बॅटिंग टीम वाघाची या संघाला. थँक्यू. 51 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. 4.2 बॉलचा खेळ झालाय समाप्त. बबलू बॉलिंग ट्रॅकवर आले. पहिल्या बॉलवर षटकार वसूल केला. त्याच्या विरुद्ध आक्रमण चढवलं होतं, त्यानंतर चांगलं कमबॅक केलंय, प्रत्युत्तर दिलंय. मात्र बबलूने पुढील बॉल. चला जास्तीचा वेळ घेऊ नका बबलू, सातत्याने सूचना द्यायला लावू नका. ओहो, चांगला बॉल. आणि यावेळी थोडंसं इथे अँगल क्रिएट झालं, कारण की आतल्या बाजूने बॉल आला. त्यानंतर पंचांनी नक्कीच दोन्ही हात समांतर केले. वाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला, पण पंचांना आता चॅलेंज दिले. ते मात्र गोलंदाज बबलूने. टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल, चेक केलं जाईल बॅटर स्वपल आहे की नाही, ऑफस्टमच्या बाहेर आहे की नाही, हे सर्व चेक केले जाईल या ठिकाणी. वाईट बॉल. रिव्ह्यू गमवला असेल गोलंदाजी करणाऱ्या टीमने, म्हणजेच कदमपाडा संघाने. 52 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. पुढील बॉल. ओहो, इथे खूप चांगलं अँगल क्रिएट केलंय, खूप चांगलं बॉल फेस करतोय. बोटांची जादू सध्याच्या घडीला जो मात्र बबलू या मॅच मध्ये पणाला लावतोय आणि खूप चांगली कामगिरी करतोय, कारण की बाहेरच्या बाजूने कधी चेंडू फेस करतोय, कधी आतल्या बाजूने फेस करतोय, त्याला बाहेर कट करतोय. खूप चांगलं जे मात्र टप्पा आणि नियंत्रण जे मात्र बबलूच्या गोलंदाजी. यावेळेस सन्मान दिला, बॅकफुटवर जाऊन कट केला. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर झोन मध्ये, आणि एकच सिंगल इक्वडली जाईल, एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये. सन्मान दिलं होतं, एक चांगला सन्मानपूर्वक स्कोर देखील करण्याचा प्रयत्न जे मात्र बॅटिंग करणार टीमचा. ओहो, ऑन साईडला वळवायचं होतं, टर्न करायचं होतं, डीप मध्ये खेळायचा प्रयत्न केला, परंतु कनेक्शन नाहीये. आलाय डॉट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक असेल. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल. बबलू षटक क्रमांक 5 आणि धावसंख्या 53 या आकड्यावर. ओके, बॅटिंग रिव्ह्यू असेल, चेक केलं जाईल.
फेअर बॉल असेल. चला, खूप चांगली पंचगिरी आपण महेश वाघ सरांची पाहतो. योग्य तो डिसिजन, कोणत्या खेळाडू अन्याय होऊ देत नाहीये. चांगले पंच. ऑन साइडला वळवल्या, टर्न केलं डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. व्हॉट एफर्ट, चांगले एफर्ट दिले, चांगले शेवटच्या मोमेंटला बॉल अडवला गेलाय. तोपर्यंत 2 धावा ते कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असते, तिसरी धाव ते कंप्लीट होईल का? आणि खऱ्या अर्थाने की टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल. मनामध्ये काक्ष असेल वाघ सरांच्या तर नक्कीच टीव्ही अंपायर कडे जातात. 7 स्टार वाहिनी या इथे आपण टेक्निकल टीम देखील पाहतोय. टेक्निकल टीम या ठिकाणी सज्ज आहे. चला, किसल संघाचा कॅप्टन 2 असेल, म्हणजे एका अनुषंगाने आपल्याला चौकार देखील चेक करायचे आणि रनआउटचा देखील चेक करायचे. मनामध्ये काक्ष असेल ते आपण संपूर्ण जे मात्र मनातून काढून टाकू, कारण की 7 स्टार वाहिनी टेक्निकल टीम आपल्या सोबत जॉईंट आहे. क्लॅरिटी आणि क्वालिटीचं नाव म्हणजे 7 स्टार वाहिनी. चौकार सेफ असेल आणि रनआउट म्हणजे फक्त आणि फक्त या 2 धाबे असतील. ओके, याच अनुषंगाने पाहता पाहता 5 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 5 ओव्हर मध्ये तब्बल धावसंख्याची मतं जाऊन पोहोचले 55 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 30 बॉल आणि 56 धाब्यांची आवश्यकता असेल. 30 बॉल आणि 56 धावा. यजमान संघ म्हणजेच जय हनुमान सोनगाव संघ इथे टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकार केले. इन्व्हाइट केले बॅटिंगसाठी किसल या संघाला. तर किसल संघ आपणास विनंती असेल की ही मॅच झाली की लगेचच आपण आपले 11 खेळाडू घेऊन मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे, कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे, उशीर झालेला आहे. त्यामुळे थोडंसं सहकार्य करा.
थोडस सहकार्य करा आकाश सर. मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल बॅकफुटवर शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक बीट होऊन बॉल होईल फरार. डीप एक्स्ट्रा कव्हर झोन बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय हा चौकार. पुन्हा एकदा सरळ बॅटने वॉट कॉट. जबरदस्त जेल पकडला गेलाय. काय जेल पकडलाय, काय जेल संपादित केलाय जेमंत गोलंदाज महेशने. चांगला या ठिकाणी झेल संपादित केला. बॅक टू द बॉलर फटका खेळायचा होता. विलास पवारची खेळीचा अंत झाला आणि याचबरोबरीने सुरुवात दमदार पाहायला मिळाली होती विलास पवार या खेळाडूची. परंतु खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच एक चौकार वसूल केल्यानंतर प्रत्युत्तर देताना गोलंदाजाला पाहिलं. आडव्या बॅटने पोहोच केला. अलोंदो कार्पेट जमिनीला गुदगुल्या कर बॉल मध्ये ट्रॅव्हल होतं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आला तोपर्यंत गॅदर केलं बॉलला. चांगले प्रयत्न, चांगलं एफर्ट क्षेत्ररक्षकाचे देखील पाहिलं डीप मधनं आणि एकच सिंगल इक्वली जाईल. एकापेक्षा अधिक मिळणार नाही. धावसंख्या 5 या आकड्यावर जाऊन पोहोचले. सामना थांबवा प्लीज. तर नुकताच ज्यांची क्रीडा नगरीमध्ये शुभ आगमन झालं सध्या एक दमदार व्यक्तिमत्व पाहिजेचा मुरबाड तालुका अध्यक्ष सुरेश दादा बांगर सर या ठिकाणी उपस्थित आहे आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने त्यांचं सहर्ष स्वागत करत आहोत. एक मुरबाड तालुक्यातील दमदार व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थाने नक्कीच एक समाजसेवक आणि समाजसेवापासून त्यांनी राजकारणापर्यंत मजल गाठली असे तुमचे आमचे सर्वांचे लाडके सुरेश दादा बांगर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील मनपूर्वक सहर्षीय स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. आजच्या दिवसामध्ये तुम्ही या ठिकाणी आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. तोपर्यंत जाऊया मॅचकडे. पंच सामना चालू करा. मॅच देखील महत्वाची आहे. मान्यवरांची मांदियाळी देखील या स्पर्धेला आपण भरपूर पाहत आहोत. तर सोनगाव गावचे एक गोड व्यक्तिमत्व आणि सोनगावचे एक समाजसेवक उत्तम मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. तुम्ही देखील वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुमचा मनपूर्वक सहर्षीय सहर्ष स्वागत आहे. जाऊया मॅचच्याकडे. धावसंख्या 6 या आकड्यावर 56 धावांचा पाठलाग करायचे. धावसंख्या सध्याच्याकडे 6 या आकड्यावर जाऊन पोहोचले. आतापर्यंत 4 बॉल जे मात्र फेस केलेत आणि तसेच सन्माननीय आदरणीय सुरेश दादा हुमने साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील मनपूर्वक सहर्षीय स्वागत. थँक्यू सो मच. VIP डाईज वर सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीने आणि आयोजक कमिटीच्या वतीने मनपूर्वक सहर्षीय सहर्ष स्वागत आहे. 6 धावा टीमच्या स्कोर कार्डवर 56 धावांचा पाठलाग करायचे. पुढील बॉल
सरळ बॅटने प्रहार केलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि एक टप्पा मुसांडे मारून बॉल होते फरार थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय हा बबलूच्या बॅट मधला चौकार. टू 10 रन्स म्हणजे 10 रन्स टीमच्या स्कोर कार्डवर एका विकेटच्या मोबदल्यात. पुढील बॉल पुन्हा एकदा फुल टॉस होता आणि बॅटने फोर्स करायचं होतं. बॅटरी बॉलचा संपर्क नाहीये. पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. धावसंख्या 10 या आकड्यावर. 10 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 24 बॉल आणि 46 धाब्यांची आवश्यकता असेल मॅच मध्ये जिंकण्यासाठी. काय घडे मॅच मध्ये हा देखील आता मोठा प्रश्न निर्माण झाला असेल. चांगले फटकेबाजी या ठिकाणी करावी लागेल. विलास पवार यांनी मात्र आपल्या संघाची साथ लवकर सोडली. संघर्षमय खेळली त्याची देखील पाहायला मिळाली कारण की पहिल्या बॉलवर एक चौकार वसूल केला होता. त्यानंतर इथे कमबॅक करणं तितकं महत्वाचं होतं आणि विकेट घेऊन कमबॅक केलं. त्यानंतर थोडंसं पुन्हा एकदा आशेचं किरण जे मात्र पहिल्या बॉलवर जागृत झालं होतं त्याला मावलत्या किरणाकडे नेऊन ठेवायचं काम गोलंदाजाने केलं. आणि आता या मॅच मध्ये समीकरण आपण पाहिलं तर 24 बॉल शिल्लक असेल आणि 24 बॉल मध्ये 46 धाब्यांची आवश्यकता असेल. चोवीस बॉल आणि 46 धाब्यांची आवश्यकता. तर नुकताच या क्रीडा नगरीमध्ये आणि VIP डाईजवर यांचे शुभ आगमन झालं. म्हणजेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सन्माननीय सुरेश नारायण बांगर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर VIP डाईजवर आम्ही या ठिकाणी संपन्न करत आहोत. अर्जुन दादा भोईर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि ज्यांनी या स्पर्धेसाठी अत्यंत मेहनत घेतली. अर्जुन दादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण सुरेश नारायण बांगर साहेबांचं या ठिकाणी शुभ सन्मान करत आहोत. तर आपला सन्मान स्वीकार करा अशी मी विनंती करतो. खऱ्या अर्थाने पाहिलं तर VIP डाईजवर आपण ऑन स्क्रीनला देखील पाहतोय शुभ सन्मान सुरेश नारायण बांगर साहेबांचं या ठिकाणी संपन्न होत आहे. मायेचे उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन सुरेश नारायण बांगर साहेबांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. धन्यवाद साहेब या ठिकाणी या उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुमचा मनपूर्वक सस्नीय स्वागत आहे. हो यावेळेस मॅचकडे लक्ष देणे तितकंच महत्वाचं आहे. परंतु VIP डाईजवर मान्यवर देखील भरपूर या ठिकाणी आहेत. भरपूर उपस्थित आहे आणि त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी आम्ही संपन्न करत आहोत. भरपूर मान्यवर आणि होमने साहेब असतील सर्वांचा मायेचे उबदार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन आपण या ठिकाणी मान सन्मान करत आहोत. धन्यवाद. आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुमचा मनपूर्वक सस्नीय स्वागत आहे. मान्यवर या ठिकाणी रजा घेत आहेत परंतु वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दाखवली आणि या स्पर्धेला गोड भेट दिली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. मॅच कडे जातोय. ऑनलाईन प्रेक्षक जे आमच्या सोबत जॉईंट असतील त्यांची दिलगिरी व्यक्त करतो आम्ही. पुन्हा एकदा आम्ही तुमच्या सोबत जॉईंट होतोय. भरपूर मान्यवर देखील या स्पर्धेला पाहतोय आणि मान्यवरांचं स्वागत करणं तितकंच महत्त्वाचं असतं. अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती भारतीय परंपरा आणि त्यानुसार आपल्याला नक्कीच मान्यवरांचा देखील सत्कार आणि सन्मान करणं महत्त्वाचं राहतं. मॅच थांबवा पंच.
ओके, किसल संघाचे कॅप्टन आपण संपर्क साधा. ऑन स्क्रीनला आपण मान्यवरांची ज्याबद्दल मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि ते आपल्यातून रजा घेत आहे ते ऑन स्क्रीनला देखील पाहतोय. पुन्हा एकदा मॅच कडे जातोय. धावसंख्या सध्याच्या घडीला 18 या आकड्यापर्यंत जाऊन पोहोचले. 56 धावांचा पाठलाग करायच्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी कदमपाडा या संघाला. ओहो, सरळ बॅटनं प्रहार केलाय लोंगांच्या दरम्यान. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फक्त बनेल दर्शक आणि बॉलला पाठवून दिले वाईडिश लोंगाल बाउंड्री लाईनच्या पलीकडे थेट गेला हा षटकार. मॅच कडे आमचे लक्ष नव्हते. अठरा बॉल आणि 31 धावांची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. सध्या रोही 11 वाघाची वाडी आणि मनोज देसले प्रस्तुत कदमपाडा इन ऍक्शन मध्ये. सध्या बॅटिंग करताना आपण कदमपाडा या संघाला पाहतोय. 56 धावांचा पाठलाग किती करायची बॅटिंग करणार टीम साठी म्हणजे कदमपाडा या संघासाठी. परंतु मॅच मध्ये आता घडेल काय. 18 बॉल शिल्लक असतील आणि 18 बॉल मध्ये 31 धावांची आवश्यकता असेल. बबलू आणि त्याच्या सोबतीला जयेश ही जोडी पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर नरेश. पहिलाच बॉल फटका फसला. अनिल जाईल का बॉल पर्यंत पोहोचेल का. जर्सी नंबर 18 पोहोचण्याचा प्रयत्न केला नाही. दुसरा धावेचा प्रयत्न फेकी थोडी अक्युरेट होती. याचा अनुषंगाने ते पाहिलं 2 धावा नो डाऊट डेफिनेटली चित्याच्या चोपडाईने पूर्ण केला. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 27 या आकड्यावर जाऊन पोहोचले. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला की 10.24च्या सरासरीने ही धावगती मेंटेन करावी लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. ओहो, अगदी खोलात होता. समोर केल्याचा प्रयत्न मिडॉन क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल केला, एक्झिक्यूट केला होता. डीप मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकच सिंगल इक्वली जाईल, एकापेक्षा अधिक मिळणार नाही. धावसंख्या 28 या आकड्यावर 2.2 बॉलचा खेळ झालाय समाप्त. 5 षटकांची मॅच असेल. नरेश बॉलिंग ट्रॅकवर आलाय. ऑलरेडी तुम्ही 3 मिनिटांसाठी 13 मिनिटे यूज केलेत. अजून 3 षटक देखील तुमचे कंप्लीट झाले नाहीये. 38 सेकंडच्या आतमध्ये एक्स्ट्रा प्लेयर घ्यावा लागेल थोडीशी. ओहो, यावेळेस अखोलचा बॉल होता. अगदी खोल्यात होता, पुढ्यात टाकला होता, खोदून देखील काढला. लोंगॉप क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल केले. लॉफ्टर ड्राईव्ह फटका एक्झिक्यूट केला होता. एकच सिंगल इक्वली जाईल, एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये. धावसंख्या सध्याच्याकडे 29 या आकड्यावर. आता जिंकण्यासाठी 15 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता असेल. 2.3 बॉलचा खेळ झालाय समाप्त. 15 बॉल आणि 27 धावा. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज असेल. ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि तोपर्यंत कोणती इथे धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. 14 बॉल आणि 27 धावा. मॅच मध्ये घडेल काय. सध्या 29 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड झाल्यात. ओहो, यावेळी फटका बसला. मिस टायमिंग स्ट्रोक. कोर्ट अँड बॉलची संधीचं केलं सोनं. नो डाऊट पकडलाय जेल आणि संपला बॅटर बबलूचा खेळ. बबलूच्या खेळीचा झालाय अंत आणि धक्का बसतोय तिसरा मैदानामध्ये कदमपाडा या संघाला. फार चांगलं संगीत देखील आपण ऐकतोय डीजे मास्टर यांच्या माध्यमातून. धावसंख्या 29, लॉस ऑफ 3 विकेट. 29 या आकड्यावर 2.5 बॉलचा खेळ झाला समाप्त. 5 षटकांची मॅच पाहतोय.
षटक क्रमांक 3 मैदानामध्ये मार्गस्थ असेल. नरेश बॉलिंग ट्रॅकवर क्रमांक 3च्या षटकामध्ये आलाय आणि आतापर्यंत खूप चांगलं नियंत्रण, खूप चांगलं टप्पा जो मात्र शोधलाय गोलंदाज नरेशने आणि खूप चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत एक विकेट देखील प्राप्त केले, 4 धावा खर्च केल्यात. बागपुटवर जाऊन कट केला. इथे पाहिलं की लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉलला ट्रॅव्हल केला, एक्झिक्यूट केला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक दूरवरनं आला आणि त्या ठिकाणी बॉल अडवला. एकच सिंगल इक्वली जाईल, एकापेक्षा अधिक मिळणार नाही. धावसंख्या सध्याच्याकडे 30 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 12 बॉल शिल्लक असेल आणि 12 बॉलमध्ये 26 धाब्यांची आवश्यकता असेल. षटक क्रमांक 3 देखील मैदानामध्ये मात्र मार्गस्थ होतं आणि ते देखील कंप्लीट झालं. चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाही. एका ओव्हरमध्ये तब्बल फक्त 5 धावा खर्च केल्या आणि एक विकेट प्राप्त केली. अशा पद्धतीने 3 षटके या ठिकाणी समाप्त झाली आणि धावसंख्या 30 या आकड्यावर जाऊन पोहोचले. जिंकण्यासाठी खऱ्या अर्थाने 12 बॉल शिल्लक असतील आणि 12 बॉलमध्ये मात्र आवश्यकता असेल 26 धावसंख्येची. आणि या मॅचमध्ये म्हणजे संपूर्ण स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये 3ऱ्या दिवसामध्ये देखील जर खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर आतापर्यंत टोटल 110 सिक्सर्स या टुर्नामेंटमध्ये आपण पाहतोय आणि 122 फोर्स. चांगला इथे फायटिंग टोटल सातत्याने उभारण्यामध्ये यश प्राप्त होतं आणि चेस करण्यामध्ये देखील यश प्राप्त होते. अफलातून बॅटिंग सध्याच्या घडीला या टुर्नामेंटमध्ये आपण सगळ्या खेळाडूंची पाहिली आहे. धावसंख्या 30. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅकवर महेश. ओहो, यावेळेस फटका फसला. मिस टायमिंग स्ट्रोक. जेलबाची संधीचं केलं सोनं. लोंघॉपला पकडलाय जेल आणि संपला बॅटर विष्णूचा खेळ. लोंघॉप क्षेत्रामध्ये खूप चांगला झेल पकडला गेला. नरेश या खेळाडूच्या माध्यमातून 3.1 बॉलचा खेळ समाप्त झाला. 30 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड झाल्यात. महेश बॉलिंग ट्रॅकवर आणि झेल पकडणारा देखील महेश होता. ओहो, ऑन साइडला केल्याचा प्रयत्न. बाटाने बॉलचा संपर्क नाहीये. अनुषंगाने पाहिलं तर नक्कीच हा डॉट बॉल आलाय. 13 लॉस ऑफ 4 विकेट. 30 धावसंख्या टीमच्या टोटल मध्ये. महेश आणि बॅटिंग मार्कवर आपण पाहिलं तर विवेक असेल आणि त्याच्या सोबतीला जयेश या खेळाडूला पाहतोय. पुढील बॉल. हो, सरळ बॅटने प्रहार केलाय आणि अगदी बॉलला पाठवून थेट वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. हा लांबच लांब, दूरच दूर. इट्स आउट ऑफ द पार. यूज इट. षटकार. ओहो, स्विंग अँड मिस. फटका केलायचा होता. या ठिकाणी काय घडतंय? रन्स नाहीये. आठ बॉल आणि 20 धाब्यांची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. काय घडेल मॅच मध्ये? 36 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. पुढे सरसावत केलायचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल आलाय. मॅच मध्ये आपण खऱ्या अर्थाने पाहिलं तर आता 7 बॉल शिल्लक असतील आणि 7 बॉल मध्ये 20 धाब्यांची आवश्यकता असेल. स्विंग अँड मिस. आणखीन एक डॉट बॉल आलाय. आता मॅच मध्ये घडेल काय? 6 बॉल आणि 20 धाब्यांची आवश्यकता असेल. 36 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. 56 धावांचं लक्ष गाठायचं होतं. 36 धावा
मात्र टीमच्या स्कोर कार्डवर अंकित झाल्यात आणि या मॅच मध्ये 6 बॉल आणि 20 धावेंची आवश्यकता असेल. सहा बॉल आणि 20 धाब्यांची आवश्यकता. मॅच मध्ये घडेल काय, मॅच मध्ये बिघडेल काय. येणारे 6 बॉल इथे सांगून जातील, येणारे 20 रन सांगून जातील. एका साइडला वाघाची वाडी, एका साइडला मनोज देसले प्रस्तुत कदमपाडा. करू शकले नाहीयेत आणि त्याच अनुषंगाने तुम्हाला एक्स्ट्रा प्लेयर 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. ओके, 6 बॉल 20 धाब्यांची आवश्यकता. पहिलाच बॉल थेट जाऊन आदळतोय स्टँड वरती. फर्निचर डिस्ट्रॉय, यू मिस आय डेफिनेटली इट. पहिल्या बॉल वर गडी बाद होतोय, तंबूच्या आश्रयाला येतोय. 5वा धक्का बसतोय बॅटिंग करणार टीम कदमपाडा संघाला. $36 डीजे. ओहो, बॅटची कडा शॉट फाईन लेग मध्ये क्षेत्रक्ष बीड होऊन बॉल होईल फरार. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नशिबाची साथ, लक फॅक्टर ऑन. आणि आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा सामना ऑन. 4 बॉल 16 धाब्यांची आवश्यकता. धावफलकावरती धावसंख्या 40 या आकड्यावर जाऊन पोहोचले. हा एक चौकार या मॅच मध्ये महत्वाचा ठरेल का. येणारे वेळ इथे सांगून जाईल, येणारे 4 बॉल इथे सांगून जातील. चार बॉल 16 धाब्यांची आवश्यकता. काय घडेल, धावसंख्या 40. ओहो, सरळ बाटने प्रहार केलाय, फटका फसला. मिस टायमिंग स्ट्रोक, वाईडिश लोंगॉफचा क्षेत्ररक्षक आला त्याच्या आवाकाच्या बाहेर. मिस अंडरस्टँडिंग होते. शेवटच्या बॉलला, शेवटच्या मोमेंटला बॉल होते फरार. या मॅच मध्ये पुन्हा एकदा चुरस निर्माण होते. क्रुशियल मोमेंटला आलाय हा चौकार आणि या मॅच सोडला की हा कॅच सोडलाय. येणारी मात्र वेळ सांगून जाईल. आता मॅच मध्ये समीकरण पाहिले तर 3 बॉल शिल्लक असतील आणि 3 बॉल मध्ये 12 धाब्यांची आवश्यकता. काय घडेल मॅच मध्ये, येणारी मात्र इथे वेळ सांगेल. येणारे 3 बॉल इथे सांगून जातील. पुढील बॉल, बॉलिंग ट्रॅक. ओहो, ऑन साइडला केल्याचा प्रयत्न. दोन बॉल आणि 12 धाब्यांची आवश्यकता मॅच मध्ये असेल. रोहन नानके देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. 2 बॉल आणि 12 धावा. काय घडेल मॅच मध्ये. हो हो, यावेळी स्विंग अँड मिस, फटका फसला. मिस टायमिंग स्ट्रोक जो मात्र मागील बॉलवर आला होता, त्यानंतर एक चौकार देखील आला होता. कॅच घेतली नाही, परंतु त्याचा देखील इथे फायदा करू शकले नाही बॅटर. शेवटचा बॉल. हो हो, यावेळी पुन्हा एकदा फटका बसला. शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. एक सिंगल इक्वलली गेले आणि याच अनुषंगाने सामना जिंकलाय तो मात्र आरोही 11 वाघाची वाडी या संघाने. ओके, बीमर साठी रिव्ह्यू चेक केलं जाईल. टीव्ही अंपायरची मदत या ठिकाणी घेतली जाईल.
नो बॉल असेल. मला एक बॉल 10 रनची आवश्यकता असेल. टीमच्या स्कोर कार्डवर 6 विकेटच्या मोबदल्यात. चला शेवटचा बॉल. हो आडवा बॅटने फोर्स केलाय. फटका फसला. मिस्टामिक स्ट्रोक अनिल होता त्याच्याकडनं झालं मिस्टेक. कॅच ड्रॉप आणि हा येतोय विजयाचा अंतर कमी करणारा चौकार. शेवटच्या बॉलवर देखील खूप चांगला संघर्ष जो मात्र आपण पाहिला कदमपाडा या संघाचा. हार्ड लक आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. वाघाची वाडी हा संघ जसा दुसऱ्या मॅचला सुरुवात होईल. मॅन ऑफ द मॅच कडे आपण जातोय. दुसऱ्या मॅचला सुरुवात होईल. कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. तिथे जोडले जातील याच विभागातील एक नामांकित समालोचक व्हॉइस ऑफ मुरबाड, व्हॉइस ऑफ दसई राजेश मुकणे सर. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने फलंदाजी करत असताना 11 बॉल 16 धावांची खेळी केली आणि गोलंदाजी करत असताना